रामनवमी और भारतीय जनता पार्टी के 46वें स्थापना दिवस के अवसर पर नागपुर में आयोजित कार्यक्रम में राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने हर्षवर्धन सपकाळ द्वारा देवेंद्र फडणवीस पर की गई टिप्पणी की कड़ी आलोचना की। बावनकुळे ने कहा कि राज्य की संस्कृति धार्मिक और मूल्यनिष्ठ है और ऐसे पावन दिन पर फडणवीस जैसे वरिष्ठ नेता की आलोचना करना सूर्य को दीपक दिखाने जैसा है। हर्षवर्धन सपकाळ को पहले अपनी औकात देखनी चाहिए, फिर फडणवीस जैसे नेताओं पर बोलना चाहिए। या राज्यामध्ये जी संस्कृती आहे, आपल्या देशाची संस्कृती आहे, देव देश धर्माकरता आपण सर्व समर्पित आहोत आणि अशा वेळी आपण आज टीकेचा दिवस असू नये। हर्षवर्धन सपकाळाने चांगला दिवस निवडला पाहिजे, त्यावर उत्तर देता येईल। पण आज रामनवमीच्या दिवशी अशी टीका देवेंद्रजी करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे। हर्षवर्धन सपकाळाने आपली उंची तपासून घेतली पाहिजे, नंतरच देवेंद्रजीवर बोललं पाहिजे। इस अवसर पर नागपुर विभागीय कार्यालय का भूमि पूजन भी संपन्न हुआ, जिसमें नितिन गडकरी, देवेंद्र फडणवीस सहित अन्य प्रमुख नेता उपस्थित थे। बावनकुळे ने बताया कि विदर्भ कार्यालय क्षेत्रीय समस्याओं को हल करने के लिए विशेष रूप से निर्मित किया जाएगा। रामनवमी आहे आणि संपूर्ण देशामध्ये रामनवमीच्या पावन पर्वावर या भक्तिमय वातावरणामध्ये मी सर्वांना शुभेच्छा देतो, रामनवमीच्या शुभेच्छा देतो। आज भारतीय जनता पार्टीचा 46वा स्थापना दिवस आहे आणि या स्थापना दिनाच्या दिवशी आज नागपूरमध्ये विभागीय कार्यालयाचं भूमिपूजन झालं। नागपूर महानगर कार्यालय, नागपूर जिल्हा कार्यालय आणि विभागीय विदर्भाचं कार्यालय आज माननीय नितीन गडकरीजी, देवेंद्र फडणवीसजी आणि माझ्या उपस्थितीत आमचे बंटी कुकडेजी, आमचे सुधाकर कोडेजी या सर्वांच्या उपस्थितीत आज पूर्ण झालं आणि 2 वर्षामध्ये आम्ही कार्यालय बांधकाम करणार आहोत। आज मोठ्या प्रमाणावर देणग्या सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून आल्या आहेत, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून आल्या आणि आम्ही ठरवलं आहे विदर्भाचे हे कार्यालय विदर्भातल्या कार्यकर्त्यांच्या डोनेशन त्यांनी दिलेल्या चेकवर आम्ही हे कार्यालय बांधणार आहोत, असाही निर्णय आज झाला। भारतीय जनता पार्टी करता आनंदाचा दिवस आहे की आज महाराष्ट्रात 1,51,00,000 प्राथमिक सदस्यता असलेली भारतीय जनता पार्टी आज गठीत झालेली आहे। आतापर्यंतच्या इतिहासामधला महाराष्ट्राचा सर्वात जास्त प्राथमिक सदस्य संख्या ही 1 कोटीपर्यंत होती, पण आता 1,51,00,000 झालेली आहे आणि ऍक्टिव्ह मेंबरशिप 1 लाख झालेली आहे। ऍक्टिव्ह मेंबरशिप 1 लाख झालेली आहे। आमचं जे बूथ अध्यक्ष ते प्रदेश अध्यक्षापर्यंत जे निवडणुकीचं पर्व आहे ते सुरू आहे। आमचे आता 1180 मंडळ तालुके लवकरच गठीत होत आहे। यावर्षी आम्ही आता बूथ अध्यक्षाच्या निवडी करणार आहोत आणि जिल्हाध्यक्षाच्या निवडी होणार आहेत। या 1 महिन्यामध्ये महाराष्ट्राचं संघटन पर्व पूर्ण होईल आणि आज मला अभिनंदन करायचं आहे कार्यकर्त्यांचं। महाराष्ट्रातल्या बूथ पर्यंतच्या 1,186 बूथ पर्यंतच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो की 1,50,51,00,000 मेंबरशिप पूर्ण केली। मी सर्वांचं आज स्थापना दिवसानिमित्त अभिनंदन करतो। संजय राउत पर प्रतिक्रिया देते हुए बावनकुळे ने कहा कि उन्हें कोई गंभीर बीमारी हो गई है, इसलिए मैं उनके बयान पर टिप्पणी करना उचित नहीं समझता। मी सांगतो ना, संजय राऊतांना फार मोठा आजार झाला आहे, त्यामुळे त्यांच्यावर बोलत नाही। फडणवीस जैसे नेता पर टीका करना छोटे लोगों का काम है, जो खुद की पहचान बनाने के लिए ऐसा करते हैं। देवेंद्रजी करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे। हर्षवर्धन सपकाळाने आपली उंची तपासून घेतली पाहिजे, नंतरच देवेंद्रजीवर बोललं पाहिजे। INBCN न्यूज के लिए अभिषेक पानसे की रिपोर्ट।